नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। अनेकांना बोलण्याची संधी द्यायची होती पण वेळेवर आलं नाही। त्यांचे सहकारी जितेंद्र देसाई सुद्धा या सभागृहात आहेत। या अरुण सागरे त्यांचे सहकारी आहेत। या कार्यक्रम अध्यक्ष भाषण झाल्यानंतर व्यवस्था केली आहे। कृपया कार्यक्रमामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी उपस्थित झाले। आपण सुद्धा झालात। शब्दसुमनाने आपलं स्वागत। उपेंद्र शेंडे साहेबांनी रिपब्लिकन पक्षाची विदर्भामध्ये एक धुरा घेतली, आमदार झाले आणि शेवटपर्यंत ते रिपब्लिकन पक्षाचं प्रामाणिकपणे कार्य करत राहिले। त्या काळामध्ये आमच्या नेत्यांनी जर का हा उत्तर नागपूर सारखे आणखी मतदार क्षेत्र रेटून धरले असते तर हा उत्तर नागपूर म्हणा किंवा इतर मतदार क्षेत्र रिपब्लिकन पक्षाच्या हातून कधीच गेल्या नसता। या रिपब्लिकन पक्षाने एका साध्या माणसाला आमदार केलं, खासदार केलं,
रिक्षा चालकाला नगरसेवक केलं, पान टपरीवाल्यांना नगरसेवक केलं, चहा पाणी विकणाऱ्यांना, साध्या कार्यकर्त्यांना या रिपब्लिकन पक्षाने सन्मान दिला. त्या रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सदैव उपेंद्र शेंडे साहेब झटत राहिले. या ठिकाणी खूप वर्षानंतर आपले नेते सुद्धा एकत्र झालेत. आम्ही आदरणीय बाळासाहेबांना सुद्धा फोन केला होता. सुजाता आंबेडकर बोलले बाळासाहेबांना वेळ नाही. सुजाता आंबेडकरांना आम्ही म्हटलं की तुम्ही या, ते बोलले माझा कार्यक्रम आहे. परंतु जे आले ते सोनं आणि जे नाही तरी ते सोनं, या नीतिमत्तेतून आपण यापुढं वाटचाल करूया. त्यांची खंत होती. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि या जानेवारी 16 तारखेला आपण समस्त रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना एकत्र घेऊन बॅरिस्टर साहेबांना अभिवादन सभा करूया, इंदोऱ्याच्या मैदानात करूया, असं उपेंद्र शेंडे साहेबांची इच्छा होती. ते या समितीचे प्रमुख होते. आम्ही कवाडे सरांशी बोललो, इतरांशी बोललो, त्यांनी सुद्धा होकार दिला. परंतु नीतीचा काळ बघा, त्यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आमच्या सर्व नेत्यांना एकत्रित यावं लागलं. काही असेना सर, काल झालेली चूक परत होऊ देऊ नका. येणारा काळ, येणारा वातावरण खरंच दूषित आहे. या वातावरणामध्ये लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या, यश द्या. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून जय भीम म्हणा, लढ म्हणा. आणि लढणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपला असंच सहकार्य लाभ हीच सदिच्छा बाळगतो आणि आपलं प्रास्ताविक आजच्या क्षणी संपवितो. जय भीम. आणि हा आपला शोकसभेचा जो कार्यक्रम असतो तो आंबेडकरी शोकसभेचा कार्यक्रम इतर कुठल्याही शोकसभेपेक्षा वेगळा असतो. त्याला काही वेगळी धारणा असते. अनेक विचारांचं पाठबळ त्याच्या सोबत असतं. त्या विचारांची चर्चा आणि गेलेल्या माणसाचं एकूण मूल्यमापन आपण या दृष्टीने करीत असतो. उपेंद्र शेंडे यांचा माझा परिचय 1987 साली झाला. 87 साली यासाठी की ते माझे मेहुणे होते. असा आमचा हा कौटुंबिक संबंध 1987 साली झाला, कारण मी भारती मनसाराम रामटेके हिच्याशी विवाह केला आणि ते तिचे भाऊ होते. फार मोकळं वातावरण तयार झालं. हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा कार्यक्रम, कौटुंबिक जिव्हाळ्याचं हे नातं आजपर्यंत टिकलं. पण याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नाती तर भरपूर असतात, परंतु उपेंद्र शेंडे हे केवळ माझे कौटुंबिक असे नातेवाईक नव्हते, तर आम्ही एका विचाराचे होतो. विचाराचं नातं आमच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ होतं आणि ते म्हणजे आंबेडकर बुद्ध विचार जो आहे आपल्या समोरचा, तो विचार घेऊन चालणं. असा नेता पाहिला का जो कुठेही विकला गेला नाही. 1990 साली उपेंद्र शेंडे साहेब आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पवार साहेबांनी त्यांना बोलावून मंत्रिपदाची ऑफर दिली होती. परंतु असा एकही नेता मी पाहिला नाही की ज्यांनी नाही म्हटलं. उपेंद्र शेंडे साहेबांचं नाव ही इतिहासात राहील. त्यांनी पवार साहेबांना सांगितलं की आमचा पक्ष काँग्रेसच्या विरोधात आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्यापासून श्यामबाबू, गिरीशबाबू या सगळ्यांचा माझ्यासमोर आदर्श आहे आणि त्या आदर्शामुळे आणि ज्या जनतेने मला निवडून दिलं ती जनता काँग्रेसच्या विरोधातली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं 13 वर्ष नामांतराचा लढा. तुम्ही मुख्यमंत्री असताना नामांतराचा ठराव झाला. हा तुमचा 3रा टर्म आहे. तरी मुख्यमंत्री असताना तुम्ही नामांतराला जर न्याय देणार नसाल तर मी तुम्हाला पाठिंबा कसा देऊन लोकांना उत्तर काय देऊ. ह्या एका कारणामुळं शेंडे साहेबांनी पवार साहेबांना नामांतराच्या मुद्द्यावर आणि प्रामाणिकपणा निष्ठेने त्यांनी काम केलं. रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना गेले 35 वर्ष मी त्यांच्यासोबत आहे. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या नेत्यांना भेटण्यापासून सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे. परंतु कुठेही त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही. स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घरदार याचा कधीही त्यांनी विचार न करता आयुष्यभर ते नामांतर, रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ, ज्या वेळेला नामांतराची त्यांनी उपोषण केलं
उपोषणाच्या नंतर कवाडे सरांनी त्यांनी मोठा मोर्चा नागपुरात आणला. त्यानंतरही नामांतर होत नाही म्हणून नरसिंहराव नागपुरात असताना त्यांच्याकडे खुशकीने जाऊन त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांनी प्रश्न मांडला आणि मग पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर व्हावं. ह्या इतिहासाच्या गोष्टी लोकांच्या पुढे येत नाही, ह्या मांडणं गरजेचं आहे. खैरलांजींचा सुद्धा मुद्दा असेल, अशा कितीतरी मुद्द्यांच्यावर सातत्याने लढणारे हे नेते मी जवळून पाहिलं. परवा परभणीच्या घटनेनंतर त्यांना जायला जमलं नव्हतं आणि आम्ही दोघेही अमरावतीची बैठक आटपून नागपूरला आलो आणि नागपूरहून जाताना पुसदमध्ये मी स्वतः त्यावेळेला त्यांच्यासोबत होतो. अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्यांना पॅरालिसिस अँड ब्रेन हॅमरेजचा अचानक अटॅक आला. आम्ही बघतच आलो. तातडीने आम्ही उपचाराला नेलं, नागपुरात आणलं, त्यांचं ऑपरेशन झालं, पण त्यांना म्हणजे उपचाराला यश आलं नाही. आज ते आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्यासारखा प्रामाणिक नेता, निस्वार्थी, त्यागी, या आंबेडकरी चळवळीशी त्यांनी जी कायमस्वरूपी बांधिलकी जपली, त्यांना खरंच मी माझ्या मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीने रिपब्लिकन पक्ष खोरीपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष नात्याने त्यांना वंदन करतो, श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. खरी आहे की अनेक उपेंद्र शेंडे साहेबांच्या अनेक लोकांच्या अनेक आठवणी आहेत, परंतु वेळेचा आपल्याला थोडं वेळही लक्षात घ्यावी लागेल. मी येणाऱ्या वक्त्यांना एवढीच विनंती करतो की अनेक मान्यवर या ठिकाणी विचार व्यक्त करणार आहेत, तर आपण कृपया थोडंसं आपल्या कमी शब्दामध्ये जर आपली श्रद्धांजली व्यक्त जर कराल तर अधिक आम्हाला बरं होईल. मी मुंबईवरून आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या आठवले पक्षांचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे साहेब हे विशेष आजच्या या श्रद्धांजली सभेसाठी ते मुंबईहून उपस्थित झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. गौतम सोनवणे सर. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या महाराष्ट्रपुरुषांना अभिवादन करतो. माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपल्या आंबेडकरी चळवळीचे सगळे रिपब्लिकन पक्षाचे दिग्गज नेते, स्टेजवरील सगळे दिग्गज नेते आणि या शोकसभेला उपस्थित असलेल्या बंधू भगिनींनो, मी मुद्दाम सगळ्या आठवले साहेबांसह कवाडे सरांसह नाव कोणाची घेतली नाही म्हणतो, परंतु आपल्या या सगळ्या सभेला आणि ही वस्तुस्थिती आहे की उपेंद्र शेंडे यांचा जसा आमचा परिचय झाला, जसा आज रिपब्लिकन पक्षाचे अनेक दिग्गज नेते या स्टेजवर आहेत आणि आम्ही ज्यावेळेला भारतीय दलित पॅंथरच्या आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना रिपब्लिकन ऐक्याची जी मुवमेंट सुरू केली त्या वेळेला उपेंद्र शेंडेशी सुद्धा आमचा वारंवार परिचय झाला आणि त्या भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये जसा रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे, बाबासाहेबांचा पक्ष हा रिपब्लिकन पक्ष आहे, बाबासाहेबांचं स्वप्न रिपब्लिकन पक्ष असल्यामुळं रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे. आम्ही त्यावेळेला दलित पॅंथरसुद्धा बरखास्त करायचं ठरवलं आणि त्यावेळेला रिपब्लिकन ऐक्याच्या नावाखाली उपेंद्र शेंडेचा आमचा मुंबईला परिचय झाला. मी मुंबईला अनेक वर्ष आठवले साहेबांच्या पक्षामध्ये अनेक वर्ष रिपब्लिकन पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष राहिलो. त्यामुळे 90चं 89चं ऐक्य असेल, 95चं ऐक्य असेल, या सगळ्या ऐक्याच्या अनेक बैठकांना उपेंद्र शेंडेंना निमंत्रित किंवा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना निमंत्रित नेण्याचं कामसुद्धा एक मला करावं लागलं. त्यामुळे उपेंद्र शेंडे यांचा मला जवळून परिचय झाला. नामांतराच्या आंदोलनामध्ये जसं आठवले साहेब ज्यावेळेला 90ला मंत्री झाले त्यावेळेला उपेंद्र शेंडे 90ला आमदार होते आणि नामांतर होत नव्हतं आणि आम्ही सत्तेमध्ये आहोत. आठवले साहेबांनी नामांतराच्यासाठी राजीनामा द्यायची वेळ आली आणि त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं जर नामांतर केलं नाही तर मी राजीनामा देईन आणि त्या प्रक्रियेमध्ये उपेंद्र शेंडे आमदार होते, रिपब्लिकन पक्षाचे आमदार होते, ते सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये सामील होण्याच्या तयारीमध्ये झाले होते. परंतु माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री पवार साहेबांनी त्यावेळेला नामांतर केलं. अशा अनेक लढ्यामध्ये साथीला असणारे आमचे हे नेते उपेंद्र शेंडे होते. या माझ्या या रिपब्लिकन परिवाराच्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन नाव घेऊन जगणाऱ्या मरेपर्यंत जगणाऱ्या आमच्या या नेत्याला, माजी आमदारांना मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम. बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. WH न्यूज सोबत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा. धन्यवाद.